आणि आता आपल्या पुणे शहरामध्ये पालखीचे प्रस्थान होणारच आहे। तर सुरुवातीला मी आपणाला श्री विठ्ठलाचं एक गीत ऐकवतो। चंद्रभागेच्या तिरी पावनतिरी सोपानी देवरी धुमधुमली पंढरी पांडुरंग हरी सोपानी देवरी जगी प्रगटला तो जग जेठी आला पुण्यदिकाच्या देठी पावन सेवा घरी कामला हरी तो पावी देवरी आज माहे जून 2024 अखेर पुणे महानगरपालिकेची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी हा सेवापूर्ती समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ निवेदक आकाशवाणीचे माननीय मंगेश वाघमारे साहेब या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर आज या ठिकाणी सेवानिवृत्त होणारे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार या सर्वांचं देखील या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग 1 ते 4 जे अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची कल्पना 2004 साली तत्कालीन अधिकाऱ्यांनी केली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आपला चालू आहे। वर्ग 1 ते वर्ग 4 या संवर्गामध्ये जे अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेची सेवा करतात तर त्या सर्वांच्या सेवेचं मूल एकच आहे। कारण कोणतीही फळी जरी कामात नसेल तर आपल्या महानगरपालिकेचं काम होऊ शकत नाही। जर आपले सफाई कर्मचारी रस्त्यावर आज उतरले नाही तर पूर्ण शहर घाण होतं किंवा दुर्गंधी पसरते सगळीकडे। एक दिवस नळाला पाणी नाही आले तर आपली सगळ्यांची पळापळ होते, पाण्यासाठी वणवण होते।
शिक्षक जर आले नाही तर मानपाच्या शाळा चालू शकत नाही. डॉक्टर जर हॉस्पिटलमध्ये गेले नाही तर आरोग्य सेवा लोकांना मिळणार नाही. क्लेरिकल स्टाफ आहे किंवा अधिकारी वर्ग जर कामावर आला नाही तर प्रशासन चालू शकत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी एकमेकाला जोडलेला आहे. आणि त्याची जी महानगरपालिका आहे ही लोकांच्या सेवेसाठी, जनतेसाठी आपण काम करत असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण काम करत असतो. तसेच मनुष्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत महानगरपालिकेची सेवा आवश्यक असते आणि त्यासाठी आपण काम करत असतो. त्यामुळे आपले वर्ग 1 ते 4 जे अधिकारी कर्मचारी लोकांची सेवा केली त्यांनी 30 वर्ष 35 वर्ष, त्यांचं सेवेचं मूल्य अधिक आहे. आता कामगार कल्याण विभागामार्फत या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे की वर्ग 1 ते 4 जे अधिकारी आता सेवानिवृत्त होत आहेत तर त्यांना त्यांच्या देय रक्कम मिळत असतात. उदाहरणार्थ पेन्शन तुम्हाला चालू होईलच, तोषदान असेल, शिल्लक हक्काच्या रजेचं वेतन असेल, त्याच्यानंतर तुम्ही पेन्शनची विक्री करता त्याची तुम्हाला रक्कम मोठ्या प्रमाणावर मिळते. ह्या रक्कमा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मिळत असताना त्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणं आवश्यक आहे. कारण हल्लीचा काळ खूप तसा वाईटच म्हणावा लागेल. कारण की मी जेव्हा आता कामगार अधिकारी म्हणून काम करतो तर माझ्याकडे अनेक लोक येतात की साहेब माझा मुलगा मला सांभाळत नाही, माझी मुलगी माझ्याकडे पाहत नाही, माझी मुलं पाहत नाहीत, माझे सगळे पैसे काढून घेतात, मी काय करू. आपल्याकडे घाण भत्ता वारस नियुक्ती दिली जाते. तर त्यामध्ये काय होतं की एका वारसाला नियुक्ती दिली जाते सेवकाच्या, तर ते सेवकाचे आई वडील ज्यांची नोकरी ते सुद्धा येतात आणि आम्हाला सांगतात गलियों में हमको